चहाबरोबर तर चांगले लागते. नंतर आपली शेंगदाणा चटणी असते आणि मटकीची भाजी असं तर काय खूप छान लागते. किंवा नुसती दहीपुरी खाल्ली तरी ही पुरी खूप छान लागते. पुढं प्रवासाला जातो आपण त्यावेळेस 2-3 दिवस लागतो, त्यावेळेस पण ह्या पुऱ्या छान टिकतात 4 दिवस प्रवासामध्ये पण. नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आज आपण तिखट पुरी कशी बनवायची ते पाहणार आहे. आता बाहेर पाऊस पडतो, खायला एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होती. ही प्रवासातही खूप दिवस टिकते आणि चहाबरोबर तर काय लागतं ही पुरी. माझ्या हातची सगळ्यांनाच आवडते. आपण आता तिखट पुरीला काय काय साहित्य घेतलं ते बघूया. इथं मी घेतलं आहे अर्धा किलो गव्हाचं पीठ आहे. इथं चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद आहे, जिरेपूड आहे, हिंग, धनेपूड, तीळ आणि ओवा. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता पीठ कसं मळायचं ते पाहूया. मी ते अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे. ते आधी पीठ घेऊ, मग त्याच्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, हा हिंग आहे, धनेपूड, हे जिरेपूड आहे, हे पांढरे माझ्याकडे असे पिवळे तिळ आहेत. तुमच्याकडे पांढरे सफेद असतील तरी चालेल, पण हे गावरान आहेत. थोडासा ओवा आपण हाताने करून टाकू. आता हे छान मिक्स करायचं. कोरडंच पीठ मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तुम्ही चहाबरोबर किंवा कशाबरोबर पण खाऊ शकता ही पुरी. त्याला आपण थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊ. पाणी एकदम टाकायचं नाही आहे, थोडं थोडं पाणी टाकत मळत जायचं आपल्याला. हे पीठ एकदम घट्ट मळायचं आहे. आपण कसलं मोहन वगैरे काहीच टाकलेलं नाही याला. चला, इथं पुरीचं पीठ आपलं मळून झालं आहे. कसं मळलं आहे ते बघा. आपण यात काय मोहन वगैरे काय घातलं नाही. इतकं घट्ट पीठ मळायचं हे. पुरी छान होते. त्याला 10 ते 15 मिनटं आपण मुरवत ठेवू आणि मग पुरी करायला घेऊ. चला, इथं आपले 15 मिनटं झाले. पीठ छान मुरलं आहे. लागलं तर तेलाचा हात लावा, नाही तर आवश्यकता नाही आहे. आता याचे आपण गोळे करून घेऊ. मला ते चपाती लाटून नाही, मला अशीच पुरी छान आवडते गोळ्या करून. अशा आपल्या एकसारख्या गोळ्या करून घ्यायच्या आपण. आपल्याला कशी लहान मोठी लागते त्या पद्धतीने करायची. तुम्हाला जर असं जमत नसेल तर मग आपली पोळी लाटून एखादी झाकण किंवा मग वाटी घेऊन अशा एकसारख्या पण होतात, त्या पण पुऱ्या छान होतात. मला शक्यतो हीच पुरी आवडते अशा हाताने केलेली. आता ते कशी लाटायची ते बघूयात. ह्याचा पसारा पण होत नाही. असं लाटलं की मग ते पेपरवर टाका, मग हे होतं. मी आता दाखवते कशा लाटायच्या. गोळी घ्यायची आणि त्याच्या खालच्या बाजूला तेल लावायचं आपल्याला. आणि ह्या एकावर एक ठेवलं तरी चिटकत नाही आहे. तुम्ही किती असं एकावर एक खूपसे हे लावलं ना तरी अलगद पुऱ्या निघतात, अजिबात चिटकत नाहीत. चला, आता इथं आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून झाल्यात. आपण तेल पण गरम करायला ठेवले. तेल पण चांगलं तापलं आहे आणि जास्त मोठ्या गॅसवर नाही तळायच्या, मंद आचेवरच आपल्याला या पुऱ्या तळायच्या. आधी तेल तापून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचा. दोनदाच पलटे करायचे. बघा, आपली छान फुगली आहे पुरी. आपण जास्त पसारा पण नाही घातला. तेल अशा पद्धतीने लावून पुऱ्या एकावर एक ठेवल्या ना जागाही कमी लागते आणि पटकन होतात. चला, आपण ह्या पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे. ह्या पुऱ्या कशा खायच्यात तुम्ही, चहाबरोबर तर चांगले लागते. नंतर आपली शेंगदाणा चटणी असते आणि मटकीची भाजी असेल तर काय खूप छान लागते. किंवा नुसती दहीपुरी खाल्ली तरी ही पुरी खूप छान लागते. पुढं प्रवासाला जातो आपण त्यावेळेस 2-3 दिवस लागतो, त्यावेळेस पण ह्या पुऱ्या छान टिकतात 4 दिवस प्रवासामध्ये पण. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा नवीन नवीन पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.